महाराष्ट्रातल्या एका नेत्याला दिल्लीतून दम देण्यात आलेला आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय। त्याच सोबत या नेत्याला संजय राऊतांनी बकऱ्याची उपमास देऊन टाकली आहे। त्यामुळे सध्या मोठं राजकारण रंगलंय। पण हा नेता कोण आणि त्याला खरंच दिल्लीतून धमकी देण्यात आली आहे का असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। संजय राऊतांनी बकरा कुणाला म्हटलं? कुठल्या बकऱ्याला दिल्लीनं दिली धमकी? ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना जुंपली। एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांना मिळालं। एकनाथ शिंदे भाजपशी घरोबा करत सत्तेचा सोपानही चढले। तेव्हापासनं ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कडवा संघर्ष सुरू झाला। जिथे संधी मिळेल तिथे दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडतात। त्यातच आता ठाकरेंचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलाय। महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे आणि त्याला दिल्लीतून थेट धमकीच दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खाटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। खरं तर संजय राऊत यांनी एक्सवर खबर पता चली क्या ए संशी गट असं म्हणत एका बकऱ्याचा फोटो आधी पोस्ट केला। त्यानंतर संजय राऊतांनी बकऱ्याचा उल्लेख करत शिंदे गटाकडे बोट दाखवलं। त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तरी कसे काय गप्प बसतील? त्यांनीही राऊतांना अत्यंत खरपूस भाषेत प्रत्युत्तर दिलंय। बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे ते आता गाढव झालेले आहे। लोकांनी त्यांच्या थोबाडात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे। संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजरच्या भूमिकेत सुद्धा नाहीये। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही गटात आरोपांचे जोरदार बाण चालवले गेले। मात्र असं असलं तरी संजय राऊत म्हणतायत तो बकरा नेमका कोण आणि त्याला खरंच दिल्लीच्या भाजप श्रेष्ठींनी दम दिलाय का, यावरून आता महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।